त्याच्यामध्ये मात्र 23 धावा या समवल्या स्कायरा 11 वहाळ टीमने. गोलंदाजीमध्ये परिवर्तन केलं गेलं आहे. अविनाश ठाकूर यांच्या हातामध्ये मात्र षटक सोपवण्यात आलंय. ओव्हर क्रमांक 3 साठी. पुढची मॅच दरम्यान ज्या दोन टीमच्या दरम्यान केवली जाईल मी I11 कोण आणि श्री 11 चांदई या दोन्ही टीमच्या कर्णधारांना एक ऑफिशियल कॉल देतोय की इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. प्रहार करण्याचा प्रयत्न टप्पा पडलाय. बॉल खाली राहिला. लोअर बाउन्स बीटन द बॅटर. डॉट बॉलने सुरुवात केली आहे. अविनाश ठाकूर गोलंदाजी ट्रॅक वरती मात्र आपण त्यांना पाहतोय. प्रतीक पाटिल त्यांची शरीर यष्टी जर आपण पाहिली तर फार मजबूत आहे. बाजू में है दम लेकिन दम होने से नहीं चलता, दिखाना पड़ता है आणि ते मात्र आता करावं लागेल. यस बॉलला उडवलंय हवेमध्ये. नको ती ऑडी नको ती फरारी. बॉलने घेतलीये गगन भरारी. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. 6 धावा या चेंडूवरती मात्र घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मी म्हटलं की दम होने से नहीं चलता, दम खम दिखाना पड़ता है आणि त्यांच्या बॅट मधून मात्र षटकार आलाय. धावसंख्येला प्रचंड वेग प्रदान करून दिला जाईल. 29 धावा या स्कोर कार्ड वरती मात्र जमा केल्या गेल्यात. बॅट मात्र आता प्रतीक पाटील यांची तापली आहे. नंबर 3 वरती आलेला हा खेळाडू आहे. नंबर 3 ची पोझिशन फार महत्वाची असते प्रत्येक टीम साठी, प्रत्येक खेळाडूसाठी. प्रतीक पाटील तोच खेळाडू नंबर 3 वरती आलेला. आणखीन एक वार, आणखीन एक आक्रमण. क्या बात है. फटक्यात होतं वजन आणि धावा अर्धा डझन. स्कायरा 11 वहाचा बाहुबली मचाई है खलबली और प्रतीक पाटिल ने बताया आली रे आली आता माझी बारी आली और 2 छक्के उन्होंने ठोकी है. 2 षटकार त्यांच्या बॅट मधून मात्र आलेत. धावसंख्येला आता वेग प्रदान करून दिला जाईल. 35 धावा या स्कोर कार्ड वरती मात्र जमा केल्या गेल्यात. बाहुबली हा खेळाडू आहे आणि मैदानाच्या आतमध्ये आक्रमण आता केलाय. ताबडतोड बॅटिंग मात्र यावेळेस केली जातीये. विध्वंसक बॅक ऑफ निडर ही फलंदाजी जी मैदानाच्या आतमध्ये होताना आपण पाहू शकाल. गोलंदाजावरती पूर्णपणे आता दडपण असेल. ॲज अन बॉलर जेव्हा तुमच्यावरती आक्रमण केलं जातं तेव्हा तुमच्यावरती सायकोलॉजिकल प्रेशर क्रिएट होतो, ज्याला मानसिक दबाव असं म्हटलं जातं. दबाव में लोक बिखरते हैं, दबाव में हम निखरते हैं, हे दाखवावं लागेल अविनाश ठाकूर यांना. या खेळाडूला बाद करणं महत्वाचं असेल, परंतु षटकारांची हॅट्रिक होईल का? षटकारांची हॅट्रिक होईल. माचिस तो यूं ही बदनाम है, आग तो प्रतीक पाटिल ने लगाई है. आणखीन एक प्रहार, आणखीन एक दमदार षटकार. क्या बात है. काय फलंदाजी मात्र यावेळेस केली जातीये. चीते की चालबाज की नजर प्रतीक पाटिल की बल्लेबाजी पर संदेह नहीं करती है. 3 बॉल 3 षटकार या खेळाडूने मात्र ठोकल्यात आणि धाव संख्या आता 41 या आकड्यावरती मात्र जाऊन पोहोचली आहे. मैदानाच्या आतमध्ये स्कायरा 11 वहाळ संघाचा हा वाघ स्वतःची दहाड दाखवत असताना समोरच्यांना शांत करत असताना पाहायला मिळतोय. आणखीन एक क्या बात है. खडे खडे धावांची बरसात मैदानाच्या आतमध्ये होत असताना आणखीन एक दमदार षटकार ठोकलाय. मिस्टर प्रतीक पाटिल सबसे कातिल. आग लगाने वाली, वाट लगाने वाली बैटिंग जी मैदानाच्या आतमध्ये मात्र दाखवतोय हा खेळाडू. समोर अविनाश ठाकूर आहे, परंतु अविनाश ठाकूर आता म्हणत असेल ये हात मुझे दे दे प्रतीक पाटिल, कारण गोलंदाजांची वाट लावलेली आहे. आणखीन एक होईल का? बॉल हवेमध्ये आणि इथून मारलाय षटकार. क्या बात है. 5 बॉल 5 षटकार मारण्याचा विक्रम केला या क्रीडांगणावरती. फलंदाजाचं नाव असेल प्रतीक पाटिल, टीमचं नाव आहे स्कायरा 11 वहाळ. अपनी टीम को किया है माला माल, बल्लेबाज ने किया है कमाल धमाल. 5 बॉल 5 षटकार. क्या बात है. विक्रमी खेळ केली आहे. स्पर्धेमधील 5 बॉल 5 षटकार मारणारा पहिला खेळाडू असेल प्रतीक पाटिल. हा रेकॉर्ड मात्र त्याच्या नावावरती. सगळे प्रेक्षक टाळ्या वाजवतायत, सगळे त्यांचे टीमचे खेळाडू टाळ्या वाजवतायत, टीमचे सपोर्टर टाळ्या वाजवतायत. का वाजवू नये. खेळ तसा केलाय. करोगे अच्छा काम तो होगा बडा नाम. आणि मैदानाच्या आतमध्ये मात्र आपल्या टीमसाठी चांगला खेळ करत असताना प्रतीक पाटिल 5 षटकार ठोकले. टीमची धावा मात्र 53.
या आकड्यावरती पोहोचताना आपल्याला पाहायला मिळेल. 12 बॉलचा खेळ अजूनही मात्र या पहिल्या सत्रामध्ये बाकी. बारा बॉलचा खेळ मात्र अजूनही बाकी आहे. 53 धावा या धावफलकावरती मात्र जमवला गेलात. गोलंदाजी ट्रॅक वरती आता परिवर्तन केलं जाईल. रुपेश म्हात्रे यांचा वापर मात्र ओव्हर क्रमांक 4 मध्ये या ठिकाणी केला जातो आहे. कालभैरव कोपर संघ 5 ओव्हरची मॅच आहे. एक गोलंदाज 2 ओव्हर फेकू शकतो, पण अजूनही त्यांनी मात्र कोणत्या गोलंदाजाला डबल ओव्हर दिलेली नाहीये, कारण 4 ओव्हर आतापर्यंत आणि चौथ्या गोलंदाजाचा वापर पण केला गेला. बॉलिंग ट्रॅक वरती रुपेश म्हात्रे. चला रुपेश, स्पीडअप ठेवायचं आहे आपण. 3 ओव्हर नंतर धावा झाल्या 53 धावा. ऑन स्ट्राईक वरती मात्र आपण फलंदाज आता सुजल घरत यांना मात्र या ठिकाणी पाहतोय. सूरज घरत